इकडे आल्यानंतर मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो, की मी इथे काय आहे? म्हणजे कशासाठी मी इथे आलोय? बऱ्याच वेळेला आपला प्रवास आपल्याला कळत नाही आणि बऱ्याच वेळेला कुठला रस्ता कुठे घेऊन जाईल हे आपल्याला कळत नाही. तसाच काहीसा प्रवास असतो ना, प्रत्येकाचा असतो आणि तसाच माझाही आहे. अ, शाळेत ॲडमिशन माझ्या आई-वडिलांनी मला घेऊन दिली तेव्हा त्यांना असं वाटलं असेल कदाचित, की आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनिअर व्हावं. पण आपला मुलगा ॲक्टर होईल आणि असं काहीतरी करेल असं त्यांना जर चुकूनही वाटलं असतं, तर त्यांनी मला शाळेत घातलं नसतं किंवा हॉस्टेलला ठेवलं असतं. पण एनिवे माझ्या आई-वडिलांनी माझ्यावरती कधी फोर्स केला नाही. त्यांनी मला अमुकच गोष्ट कर, गोष्ट करू नकोस असं कधी सांगितलं नाही आणि मला असं वाटतं, की तुमच्या सगळ्यांच्याच आई-वडिलांच्या बाबतीत तसं असेल. कोणी तुम्हाला फोर्स करत नसेल. पण आपल्याला बऱ्याच वेळेला शाळेमध्ये असताना पर्टिक्युलरली मुलांच्या बाबतीत खूप उशिरा कळतं, की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. कधी-कधी 40व्या वर्षी, 50व्या वर्षी सुद्धा मुलांना कळतं, की अरे आपल्याला हे करायचंच नव्हतं. आपल्याला कदाचित ते करायचं होतं आणि मग लोकं आहे ते काम सोडून दुसरं काहीतरी करायला लागतात. अशा अनेक गोष्टी घडतात, की ज्याचा संबंध जर आपण आपल्या आत्ताच्या करिअरशी जोडून पाहिला, तर आपल्या लक्षात येतं, की कुठलीही गोष्ट बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण खूप प्लॅन करून एखादी गोष्ट करायला जातो आणि जी होत नाही आणि बऱ्याच वेळेला आपण कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग केलेलं नसतं. पण आपण आयुष्य जगत जातो, आपण मोठे होत जातो, आपण विचारांनी वाढत जातो. एक-एक गोष्टी आपल्याला समजायला लागतात आणि अचानक ज्या गोष्टी आपण कधीच ठरवलेल्या नसतात, त्या मार्गाने आपण जायला लागतो. माझी बॅक स्टोरी मी फार सांगत नाही आहे. तुमच्या सगळ्यांसारखाच मी सुद्धा शाळेमध्ये अत्यंत दंगेखोर मुलगा म्हणून प्रसिद्ध होतो. शाळेमध्ये असताना वेगवेगळ्या खेळांमध्ये मी खूप पार्टिसिपेट करायचो. नाटकाकडे माझं फार प्रेम नव्हतं, अभिनयाची आवड नव्हती, तो येत नव्हता, तो कळतही नव्हता. खेळांमध्ये मी खूप असायचो. मी जिम्नॅस्टिक खेळायचो, मलखांब खेळायचो, स्विमिंग करायचो आणि ग्राउंडवरचे जे काही सगळे खेळ असतात, गोल खो-खो, कबड्डी सगळ्या खेळांमध्ये मी असायचो. शाळेमध्ये असताना नाटकामध्ये काम करायचो, पण त्या नाटकामध्ये काम करणाऱ्याला एक वेगळ्या प्रकारचा स्वार्थ होता. तो स्वार्थ असा होता, की शाळेचं गॅदरिंग असायचं आणि नाटकात काम करणाऱ्या मुलांना लेक्चर्स ऑफ असायची आणि लेक्चर्स ऑफ मिळतील, पिरियडला बसता येणार नाही म्हणून मी नाटकात काम करायचो आणि जरा गॅदरिंगला आलेल्या आपल्या नातेवाईकांसमोर, आपल्या मित्रमंडळींसमोर जरा शायनिंग मारता येतं ना, की मी होतो नाटकामध्ये, म्हणून मी नाटकात काम करायचो. त्याला अभिनयाची आवड, नाटकाची आवड असं काहीही नव्हतं. खरं म्हणजे तेव्हा आपल्याला काय करायचं हे कळतही नव्हतं. कारण रोज माझं करिअर बदलायचं. जेव्हा 10वी जवळ यायला लागली, तेव्हा माझी आई मला विचारायची, की "तुला काय करायचं आहे पुढे जाऊन?" तर मी म्हणायचो, की "थांबा, माझ्या मित्रांना काय करायचं ते मी विचारतो. मग मला कळेल मला काय करायचं आहे." त्यामुळे माझं सगळं विचार हा माझ्या मित्रांवरती डिपेंड होता. कारण ते जिकडे जातील तिकडेच मी जाणार हे ठरलेलं होतं. 10वी नंतर मी सायन्सला गेलो. मला सायन्स करायचं होतं का? किंवा मला ते येत होतं का? किंवा मला त्याच्यात गती होती का? तर अजिबातच नव्हती. केवळ माझे मित्र शाळेतले सगळे सायन्सला गेले, म्हणून मी सुद्धा सायन्सला गेलो. ते मला करायचं होतं, त्याची मला आवड होती, ते मला मनापासून आवडत होतं करायला, असं काहीही नव्हतं. मी सायन्सला गेलो. 11वी-12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स ज्या गोष्टी मला शाळेत कधी कळल्या नाहीत, त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर कळतील असा मलाही विश्वास नव्हता आणि माझ्या सरांना सुद्धा विश्वास नव्हता. आणि त्याच्यानंतर जे व्हायचं तेच झालं. 11वी-12वी मी सायन्समध्ये असताना मुळातच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स हे आपल्या आवडीचे विषय नाही आहेत. आपल्याला त्याच्यात काही गती नाही आहे. हे कळायला उशीर लागल्यामुळे 12वी सायन्स माझे तिन्ही विषय राहिले. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स. तुमच्यातली अनेक मुलं अशी असतील, की जी परीक्षा आल्यानंतर घाबरत असतील. तुमच्यातले अनेक माझे मित्र असे असतील, की जे परीक्षेच्या टेन्शननी आधीच खूप आजारी पडत असतील, रिझल्टपेक्षा सुद्धा. पण मी तुम्हाला गंमत सांगू? मी जेव्हा 12वीची परीक्षा दिली सायन्सची, तेव्हा माझ्यासारखा अत्यंत शांत किंवा ज्याला आपण म्हणू की पूर्णपणे समाधानी असा माणूस या पृथ्वी तलावर दुसरा कुठला नव्हता. याचं कारण काय होतं माहिती आहे? याचं कारण असं होतं की मी ज्या क्षणी पहिला पेपर माझा दिला फिजिक्सचा, फिजिक्स 1चा आणि माझ्या वर्गामध्ये परीक्षेला खूप मोठा वर्ग होता आणि परीक्षेला जवळ-जवळ 150 मुलं बसली होती. आणि ते प्रत्येकजण 12वीचा खूप सिन्सिअरली अभ्यास करून आले होते. फिजिक्सचा पेपर होता, सायन्सचा पेपर होता, सायन्सचे विद्यार्थी होते, हुशार विद्यार्थी होते. ते सगळेजण पेपरमध्ये गुंतले होते. आणि माझ्या हातात जेव्हा क्वेश्चन पेपर आला, तेव्हा मी तो पुढून मागून सगळीकडनं बघितला आणि माझ्या लक्षात आलं, की मला फक्त 2च मार्कांचं येत होतं. तर मी खूप विचार केला. मी विचार केला, की 11वी-12वीत आपण काय-काय अभ्यास केला तो सगळं आठवूया आणि ते सगळं आपण करूया. पण तरी मला 3रा मार्क येत नव्हता. मग मी विचार केला, की आजूबाजूच्या कुठल्या मुलाचं बघून आपल्याला लिहिता येईल का? तर सगळी बिचारी विद्यार्थी, माझे मित्र सगळेजण त्यांचे पेपर लिहिण्यात गुंतले होते. आणि कॉपी करून किती आलं असतं मला? अजून 3-4 मार्कांचं आलं असतं. मग मी 2 मार्काचं जे येत होतं, ते पटकन पेपरवरती लिहिलं आणि आमच्या सुपरवायझर होत्या त्यांना म्हटलं, "मॅडम पेपर." त्या म्हणल्या, "अहो 5 मिनिटं पण झाली नाहीत पेपर सुरू होऊन." मी म्हटलं, "हो पण माझं झालंय."
ते म्हणले, "अहो, अर्धा तासाशिवाय जाता येत नाही. तुम्ही काहीतरी विचार करा. अभ्यास जो काही केला असेल तो आठवा." मी म्हटलं, "मला खरंच काही आठवत नाही आहे." त्या म्हणलं, "नाही, अर्धा तासाशिवाय आपला नियम आहे, आपल्याला सोडता येणार नाही." म्हणलं, "ओके." मी तो पेपर बाजूला ठेवला आणि मी झोपलो. अर्ध्या तासानंतर मी उठलो. अर्धा तास झाला, मी घड्याळ बघितलं, मॅडमला पेपर दिला, मी बाहेर आलो. मला माहिती होतं की माझ्यासारखा 2-2 मार्काचे येणारे माझे सगळे मित्र कुठल्या कुठल्या वर्गांमध्ये बसलेत. मी जाताना त्यांच्या वर्गाच्या बाहेरनं गेलो आणि मी त्यांना फक्त चला चला, तर ते तयारच होते, हातात पेपर घेऊन तयार होते. आम्ही सगळेजण बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर जनरली 12वी सायन्सचे विद्यार्थी, 12वीची बोर्डाची परीक्षा, HSC, तुमचं करिअर, तुमचं आयुष्य, इतक्या सगळ्या प्रेशरमध्ये असलेली सगळी 12वीतली मुलं, आम्ही ज्यांना असं वाटत होतं की ही खूप प्रेशरमध्ये असतील, आम्ही बाहेर आल्यानंतर आम्ही काय केलं, तर आम्ही आमच्या SP कॉलेजमध्ये आमचा पेपर आला होता. त्याच्याबरोबर मागे सारसबागेचं ग्राउंड आहे, बाग आहे खूप मोठी, तिथे मंदिर आहे. आम्ही तिकडे गेलो आणि आम्ही शांत चित्ताने हसत खेळत भेळ खात होतो. आता मला सांगा की 12वीचं टेन्शन असलेली आमच्यासारखी 5-6 मुलं आपल्याला पेपर आला नाही याचा आनंद व्यक्त करतात, साजरा करतात. याचं कारण काय असेल? याचं कारण असं होतं की नको असलेल्या गोष्टीतनं बऱ्याच वेळेला आपली सुटका होते ना. एखादा माणूस जेलमधनं बाहेर पडल्यानंतर त्याला कसा आनंद होतो, तसं 12वी सायन्सचा आपल्याला पेपर आला नाही, आपला अभ्यास झाला नाही, आपण नापास होणार, याचा आनंद सगळ्यात जास्त आधी आम्हाला झाला होता. खूप मुलं असतात, माझे विद्यार्थी मित्र असतात की जे इतक्या प्रेशरमध्ये जातात. आपण ऐकतो घटना की बऱ्याच वेळेला अनेक छोटी छोटी मुलं, 10वी-12वीची मुलं, कमी मार्क मिळाले, 2 मार्क कमी मिळाले, 3 मार्क कमी मिळाले म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालतात, आत्महत्या करतात. कशासाठी? परीक्षेतले मार्क खरोखर इतके महत्त्वाचे असतात का की जे तुमचं आयुष्य ठरवू शकतात? परीक्षेतले मार्क फक्त तुमच्या त्या प्रश्नपत्रिकेपुरतेच मर्यादित असतात. ते तुमच्या आयुष्याचा त्याचा काही संबंध नसतो. तुमचं आयुष्य आणि परीक्षेतले मार्क या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुमची शालेय परीक्षा, तुमची कॉलेजमधली परीक्षा तुमचं आयुष्य ठरवत नाही. कारण परीक्षा हे आपल्याला ठरवणारं अत्यंत फालतू माध्यम आहे. तुम्ही काय आहात हे तुमचं आयुष्य तुम्ही स्वतः डिझाईन करत असता आणि त्याची ताकद परमेश्वराने तुम्हाला सगळ्यांना दिली आहे. आम्ही जेव्हा 12वी सायन्सच्या पेपरमध्ये नापास झालो, मी घरी जेव्हा आलो पेपर देऊन फिजिक्स 1चा, तेव्हा मला माहिती होती की मी फिजिक्स 1मध्ये नापास होणार. मग 12वी सायन्सला तुम्ही एका विषयात नापास झालात किंवा 2 विषयात नापास झालात किंवा 3 विषयात नापास झालात तरी तुम्ही नापास झालात. मी घरी आल्या माझ्या आईला बसवलं. ज्या माझ्या आईने लहानपणापासून स्वप्न बघितलं होतं की आपला मुलगा डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. मी आईला खाली बसवलं आणि आईला म्हटलं, "आई, मी अत्यंत प्रामाणिकपणे तुझ्याशी एक गोष्ट शेअर करतो." मी म्हटलं, "हे बघ, मला पेपरच लिहिता आलेला नाही आहे, मला काहीच आलेलं नाही आहे आणि मी नापास होणार आहे. आता फक्त रिझल्ट फॉर्मॅलिटी म्हणून घ्यायचा बाकी आहे. त्यामुळे तू धक्का लागून घेऊ नकोस, माझी सुट्टी खराब करू नकोस आणि तुझी सुट्टी खराब करू नकोस." आईला काही कळलं नाही की आपला मुलगा असं का बोलतोय. मी म्हटलं, "नाही, मी सांगतो कारण 2-3 महिने तू प्रेशरमध्ये असणार की आता रिझल्ट येईल. तर रिझल्ट काय आहे हे मी तुला आत्ता सांगतो आणि याच्यात काही बदल होणार नाही आहे. फॉर्मॅलिटी म्हणून रिझल्ट घ्यायचा, आता पुढे काय करायचं हा विचार करतोय." पण काय गंमत असते बघा, जेव्हा माणूस संकटात सापडतो ना, तेव्हा आपोआप त्याची पावलं त्या संकटातनं बाहेर पडण्याकडे वळतात. जेव्हा आपण नापास होणार आहोत हे आम्हाला जेव्हा सगळ्यांना कळलं होतं, तेव्हा आता काय करायचं हा विचार आम्ही सगळेजण करायला लागलो. आता आपण जीव देऊया, आपण आता आत्महत्या करूया, आपण आता स्वतःला काहीतरी दुखापत करून घेऊया, असा कुठलाही फुटकळ विचार आमच्या मनात आला नाही. उलट आमच्या मनात असा विचार आला की चला, हे आपल्याला जमत नाही हे आपल्याला कळलं. आपल्याला सायन्स आपल्याला जमणार नाही आहे. मग आपल्याला काय जमेल? मग आपल्याला जमणारी गोष्ट कुठली आहे जगात? काहीतरी असेल जे आम्हाला जमेल. असं काहीच नाही ना की कुठल्या माणसाला जमतच नाही. प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी वेगवेगळे गुण असतात आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टी जमत असतात. चला, सायन्स न जमणारी आम्ही 5-6 मुलं होतो. पण कुठली तरी अशी एखादी गोष्ट असेल जी आम्हाला जमत असेल, ती कुठली? असं आम्ही सगळे मित्र मिळून रोज संध्याकाळी कट्ट्यावरती बसून विचार करायला लागलो. आणि मग लक्षात आलं की परत 12वी सायन्स घेण्यात काही अर्थ नाही आहे. कारण जी गोष्ट आत्ता आपल्याला जमली नाही आहे तीच फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स पुन्हा 6 महिन्यानंतर आपल्याला जमेल किंवा वर्षभरानंतर जमेल आणि त्याच्यातली आवड अचानक उत्पन्न होईल असं काही घडणार नाही आहे. त्यापेक्षा आम्ही काय केलं, आम्ही सगळ्यांनी सायन्स हा विषय सोडला. आम्ही 11वी पास झालो होतो, त्या ह्याच्यावर आम्ही 12वी कॉमर्सला ॲडमिशन घेतली आणि आम्ही 12वी कॉमर्स केलं आणि 12वी कॉमर्स करून मग ती सगळे मित्र आम्ही सगळे एकाच कॉलेजमध्ये आम्ही सगळेजण राहिलो आणि त्याच्यानंतर आम्ही MCOMपर्यंत फर्स्ट क्लास मिळवत आम्ही काम केलं. पण फर्स्ट क्लास मिळवला किंवा आम्ही सगळे एकत्र राहिलो हा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की तुम्हाला एका अतिशय नाजूक वयामध्ये तुमच्याविषयीची एक इन्सिक्युरिटी, समाजातली अनेक लोकं तुम्ही स्वतः निर्माण करत असता.
तुम्ही स्वतःच ठरवत असता की आपल्याला अमुक गोष्टीसाठी इतकं प्रेशराईज केले गेले आहे. तुमच्या आजूबाजूची लोकं, त्यांचे विद्यार्थी मित्र, तुमचा एखादा मित्र खूप मोठे मार्क मिळवत असतो, खूप चांगले मार्क्स मिळवत असतो आणि या सगळ्याचं प्रेशर तुमच्यावरती कुठेतरी असतं. आणि या प्रेशरमध्ये काय होतं की तुम्ही स्वतःच्या कॅपॅसिटीज कधी ओळखूच शकत नाही. तुम्ही कायम तुमच्या आईबाबांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचार करता, तुम्ही कायम तुमच्या मित्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचार करता, तुम्ही कायम आपण Facebookवरती 94% मार्क मिळवून जर सेल्फी टाकला तर लोकं आपल्याला कशी रिॲक्ट होतील याचा विचार करता. पण Facebookवरचे लाईक्स, त्याच्या कमेंट्स, तुमच्या सोसायटीच्या कमेंट्स, तुमच्या आई-वडिलांच्या कमेंट्स या महत्त्वाच्या तुमच्यासाठी नाही आहेत. माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे किंवा तुमच्यासाठी महत्त्वाचं काय किंवा कुठल्याही इंडिव्हिज्युअलसाठी महत्त्वाचं काय की त्याची स्वतःची कमेंट काय आहे? मला काय वाटतं? आपण गुलाम आहोत का या सोसायटीचे? आपण गुलाम आहोत का या सिस्टीमचे? तर नाही. आपण एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहोत आणि ती जर टिकवायची असेल, ती जर घडवायची असेल, तर स्वतःचं अस्तित्व काय आहे याचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. लहानपणी आपण सगळेच जण अनुकरण करतो. आपण तीच भाषा बोलतो जी आपल्या घरात बोलली जाते. आपण तसेच वागतो जसे आपले आई-वडील वागतात, कारण त्यांना आपण आपले आयडॉल समजत असतो. आपण त्यांच्याप्रमाणे आपली आयडेंटिटी घडवत असतो. समाजात आजूबाजूला जे जे काही होतं त्याची आपण कॉपी करायचा प्रयत्न करतो. पण जसे आपण शिकायला लागतो, आपण पुस्तकं वाचायला लागतो, आपण बाहेरचं जग बघायला लागतो, त्याच्यातनं आपली स्वतःची अशी एक ओळख निर्माण होत जाते. आणि ती ओळखच आपल्याला घडवायची असते आणि ती ओळख घडवण्यासाठी तुमच्यावरची प्रेशर्स तुमच्यावरती काम करत नसतात. तर तुमचं आतलं प्रेशर तुम्हाला काय सांगतंय, तुम्हाला काय बनायचं आहे, तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे, तुम्हाला ह्या गोष्टीविषयी काय मांडायचं आहे, तुम्हाला ह्या गोष्टीविषयी काय म्हणायचं आहे, हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. मी 12वी नापास झालो नसतो तर कदाचित मी आज ॲक्टर झालो नसतो. मी तेच करत राहिलो असतो जे 12वी सायन्स पास झालेला मुलगा करेल. मी BSc केलं असतं, मग कुठेतरी केमिकल इंजिनिअरिंग केलं असतं, मग कुठेतरी कुठल्यातरी एका कंपनीत नोकरी करत राहिलो असतो आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं असतं. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला मला जर सगळ्यात आनंदाचा क्षण किंवा आनंदाचा प्रसंग कोणी विचारला तर मला ॲक्टिंगमधलं मिळालेलं एकही अवॉर्ड मला आठवत नाही. मला कोणी शाबासकी देऊन माझ्या रोलचं कौतुक केलेलं मला आठवत नाही. मला एकच गोष्ट आठवते आयुष्यातली, जी माझ्या अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, ती म्हणजे मी 12वी नापास झालो आणि मी हे अत्यंत अभिमानाने सांगतो ॲज इफ मला भारतरत्न मिळालं. कारण मी जर 12वी नापास झालो नसतो तर माझा पुढचा प्रवासच घडला नसता. मी जर 12वी नापास झालो नसतो तर मी स्वतःला कधी शोधलंच नसतं. मी जर 12वी नापास झालो नसतो तर मी कधी इंट्रोस्पेक्ट केलं नसतं की मला काय आवडतं, मला काय व्हायचं आहे, मला काय म्हणायचं आहे, या गोष्टी मी कधी ठरवल्याच नसत्या. मला ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद आज होतो, याचं कारण मी 12वी नापास झालो अँड आय एम प्राऊड ऑफ इट. 12वी नापास होऊन तुमचं आयुष्य संपत नाही. 12वी नंतर मग FY येतं, मग कॉलेज येतं. कॉलेजमधलं सगळं मोहमयी वातावरण येतं आणि मग आपण त्याच्यात वाहवत जातो. आपण अनेक गोष्टी करत जातो. कधी-कधी आपण खूप जगावेगळ्या गोष्टी करतो. कधी-कधी आपण अभ्यासात खूप पुढे जातो. कधी-कधी आपण एक्स्ट्रा कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप पुढे जातो. मी जेव्हा सिम्बायोसिस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली पुण्याच्या FYमध्ये, तेव्हा तोपर्यंत माझा नाटकाशी खूप बारीकसा संबंध आलेला होता. मला नाटकातल्या काय गोष्टी नाटकाशी निगडीत असतात, लाईट्स, नेपथ्य, प्रकाशयोजना, साऊंड, मेकअप, कॅरेक्टर, वाचन, डिरेक्शन अशा फक्त गोष्टी ऐकून माहिती होत्या. माझा नाटकाचा काही संबंध नव्हता. मी जेव्हा सिम्बायोसिसला ॲडमिशन घेतली तेव्हा आमच्या कॉलेजचं पुरुषोत्तमला नाटक बसवणं चालू होतं आणि ते सगळं चालू असताना मी त्या ग्रुपमध्ये नवीन होतो. मी त्या ग्रुपमध्ये ॲड झालो आणि पहिल्या वर्षी माझा अभिनय काही फार ग्रेट नव्हता किंवा मला अभिनय येतच नव्हता. त्यामुळे पहिल्या वर्षी आमच्या काही कॉलेजच्या नाटकामध्ये मला एक 3 वाक्यांचा रोल मिळाला आणि त्याच नाटकाचे मी लाईट्स पण ऑपरेट करत होतो. म्हणजे माझी एक्झिट झाली की मी लाईट रूममध्ये जायचो आणि लाईट्स ऑपरेट करायचो. पण त्यानिमित्ताने माझ्या नाटकाच्या सर्कलमध्ये एंट्री झाली. माझ्या कॉलेजच्या नाटकाच्या सर्कलमध्ये एंट्री झाली आणि मी नाटकामध्ये शिरलो आणि हळूहळू काय होतं की आपल्या सगळ्या तरुणांमध्ये आणि तुम्ही सगळेजण आत्ता इतके एनर्जेटिक आहात, तुम्ही सगळेजण आत्ता इतके पॅशनेट आहात तुमच्या स्वतःच्या बाबतीत, तुमच्या कामाच्या बाबतीत, की ही एनर्जी जर तुम्ही डायव्हर्ट नाही केलीत ना, जसं की समुद्राला किंवा आपण बघतो की खूप पाऊस पडतो. खूप पाऊस पडल्यानंतर नदी वाहायला लागते. नदीचं पात्र जर उन्हाळ्यामध्ये खूप कोरडं पडलं असेल तर ते अचानक जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये अचानक ते पाणी वाढायला लागतं, पात्र भरायला लागतं. तरीही खूप पाऊस पडला तर काय होतं
त्या पाण्याला जर चॅनलाइज केलं नसेल तर ते पाणी कुठल्याही गावात जायला लागतं. घराच्या घरं उद्ध्वस्त करतं. कधी-कधी घरांमध्ये पाणी शिरतं, गुरंढोरं वाहून जातात, माणसं वाहून जातात. कधी-कधी धरणाच्या पेक्षा सुद्धा पाणी जास्त वाढतं, तेव्हा ते आजूबाजूच्या गावांमध्ये शिरतं आणि ती गावं बेचिराख करतात. मला असं वाटतं आपली एनर्जी असते ना, ती पाण्यासारखी आहे. त्या पाण्याला जसा फोर्स असतो, तसा तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये एक फोर्स आहे. त्या फोर्सला जर तुम्ही चॅनलाइज नाही केलत ना, तर ते कुठेतरी वाहून जाणार आहे आणि वाहून गेलेल्या पाण्याला काही अर्थ नसतो. त्या पाण्याला जर तुम्ही चॅनलाइज केलं तर ते पाणी तुम्हाला आयुष्यभर वापरता येतं. ते टिकवता येतं. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग करता येतात. तसंच तुमच्यातल्या एनर्जीचं आहे, तसंच तुमच्यातल्या फोर्सचं आहे. ती एनर्जी, ती ऊर्जा जर तुम्ही प्रॉपर चॅनलाइज नाही केली, तर ती ऊर्जा वाया जाणार आहे. मी हे सांगतोय अशासाठी, की माझ्या बाबतीत सुद्धा तसंच घडलं. 12वी नापासून मी जेव्हा एफ-वायला आलो होतो, तेव्हा खूप ऊर्जा होती अंगात. खूप काहीतरी करण्याची जिद्द होती. पण काय करायचं हे कळतच नव्हतं. आणि त्याच वेळेस नाटक माझ्या आयुष्यात आलं. नाटक माझ्या आयुष्यात आलं आणि माझ्या लक्षात आलं, की मला जरी त्यातलं काही येत नव्हतं त्या काळात, तरीसुद्धा मला त्या गोष्टी आवडायला लागल्या. मला त्या वातावरणात राहायला आवडायला लागलं. मला त्या नाटकाच्या ग्रुपमध्ये राहायला आवडायला लागलं. मला त्या थिएटरमध्ये जायला आवडायला लागलं. मला त्या विंगेतनं नाटक बघणं आवडायला लागलं. मला ते मेकअप करणं, लाईट्स ऑपरेट करणं, म्युझिक सिस्टम करणं, 40 मिनिटात नाटक बसवणं, एकांकिका, त्याची प्रॅक्टिस, त्याच्यासाठी दिवस-रात्र काम करणं, या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्याचा हळू भाग व्हायला लागल्या. आणि एफ-वायमध्ये 3 वाक्यांचा रोल केलेलं मी, एस-वायमध्ये अजून एक मोठं नाटक केलं, टी-वायमध्ये अजून एक मोठं नाटक केलं आणि मग एम-कॉमपर्यंत मी शिकलो. याचं कारण मला नाटक करायचं होतं कॉलेजमधनं. मला त्या एम-कॉमच्या डिग्रीमध्ये शून्य रस होता. मी आजही कोणी मागितली असेल तर मी डिग्री देऊन टाकेन ना, प्लीज कोणाला हवी असेल तर घेऊन टाका माझ्याकडनं. पण मला त्या एम-कॉमच्या डिग्रीमध्ये रस नव्हता. याचं कारण मला एकच माहिती होतं, की बी-कॉमपर्यंत मला नाटकाची इतकी आवड लागली, की आता जर मी नाटक केलं नाही ना, तर कदाचित मी मरीन की काय अशी मला भीती वाटायला लागली. आणि मला कॉलेजकडनं पुरुषोत्तमला अजून 2 वर्ष नाटक करायचं होतं. म्हणून मी एम-कॉम केलं. एम-कॉमला मला कुठले विषय होते हेही मला आठवत नाही. एकदा तर असं झालं, मी एका पेपरला गेलो, एम-कॉम 2च्या पेपरला गेलो. एम-1 माझं झालं होतं आणि एम-2चे पेपर चालू होते आणि एम-1चे काहीतरी 1-2 पेपर राहिले होते माझे. तर एम-2च्या पेपरला मी गेलो आणि मी पेपर लिहायला लागलो. तेव्हा माझे कॉलेजचे सुपरवायझर आले आणि ते म्हणाले, की "सुबोध, तू आत्ता कसा काय आलास?" म्हटलं, "सर, माझा पेपर राहिला ना गेल्या वर्षीचा." ते म्हणले, "हो, पण तो हा नाही आहे, उद्या आहे." तर मला इतकी कमी माहिती होती माझ्या विषयांची. एनिवे, तर सांगण्याचा उद्देश असा, की त्यांनी माझ्या आयुष्यात काही फरक नाही पडला. मला एम-कॉम काय करायचं होतं, कशासाठी करायचं होतं, याची क्लॅरिटी माझ्यामध्ये होती. मला एम-कॉम करायचं होतं कारण मला नाटक करायचं होतं. मला नाटक करायचं होतं आणि मला कॉलेजकडनं माझ्या पुरुषोत्तमच्या इंटर कॉलेजिएट ड्रामा कॉम्पिटिशनमध्येच नाटक करायचं होतं. आणि मी एम-कॉम करताना जी 2 नाटकं केली, त्या नाटकांनी खूप वर्षानंतर आमच्या कॉलेजला करंडक किंवा बक्षीस मिळवून दिलं आणि त्याचा मला आनंद आहे. पण एम-कॉम केलं आणि हे सगळं करत असताना तुम्हाला एक भीती असते ना, की तरीसुद्धा मी मगाशी जे म्हणत होतो, की सोसायटीची एक भीती असते. आपल्याला नेमकं काय करायचं याची भीती असते. आपला स्वतःवरती कॉन्फिडन्स नव्हतो. हे सगळं कॉलेजचं आयुष्य चालू असताना आणि त्याच वेळेस सायमल्टेनियसली नाटक चालू असताना मला नाटकाची आवड निर्माण होत होती. मला हळू काम करायला आवडत होतं. मला अभिनय करायला आवडत होतं. वेगवेगळ्या रोल्समध्ये स्वतःला तपासून बघायला आवडत होतं. पण मी शिकतही होतो आणि मला कळत नव्हतं, की आपल्याला करिअर कशात करायचं आहे. म्हणजे आपल्याला नाटकात करिअर करायचं आहे का आपल्याला कॉमर्स करून बँकेत काम करायचं आहे, मार्केटिंगचं काम करायचं आहे. आणि तेव्हा मी साइड बाय साइड बऱ्याच ठिकाणी मार्केटिंगचे जॉब्सही करत होतो. मी बजाज ऑटो फायनान्स लिमिटेडमध्ये काम केलं. मी लार्सन अँड टुब्रोमध्ये मार्केटिंगचं काम केलं. मी एक फोरस्क्वेअरची नवीन सिगारेट तेव्हा आली होती. ती सिगारेट पानपट्टीवर विकायचंही मी काम केलं. त्याच्यानंतर मी अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना मार्केटिंगचं काम करत होतो. ते झाल्यानंतर रात्री जाऊन नाटकाची तालीम करत होतो आणि आता दोन माझी आयुष्य जी वेगवेगळी आहेत ना, ती तपासून बघत होतो. एक माझं आयुष्य होतं सकाळी 9 ते 6, की ज्या वेळात मी नोकरी करत होतो आणि एक माझं आयुष्य होतं संध्याकाळी 6 नंतर रात्री त्याला काही सुमार नाही 12, 1, 2, 3, 4, पहाटे 6 आणि ते आयुष्य होतं माझं नाटकाचं आयुष्य. ही 2 आयुष्य मी सायमल्टेनियसली एकाच काळात जगत होतो. तो काळ माझा होता बी-कॉम नंतरचा काळ. ज्या काळात मला माझं करिअरही ठरवायचं होतं, की मला कशात काम करायचं आहे, मला कशात पुढे जायचं आहे. आणि ही 2 वर्ष जेव्हा मी सातत्याने नाटक आणि माझं जॉब असं दोन्ही करत होतो, ज्याच्यात माझं कॉलेजही चालू होतं. तेव्हा माझ्या लक्षात यायचं, की नोकरीला मी सकाळी 9 वाजता गेलो कामावरती, की मी घड्याळ बघायचो, की कधी 5:30 वाजतात आणि मी इथनं निघतोय. मला शून्य रस होता त्या नोकरी करणाऱ्यांमध्ये. मी माफी मागतो त्या सगळ्यांची ज्यांच्याकडे मी काम केलं. मी त्यांचा काही फायदा करून दिला नसेल आजपर्यंत. पण मी जेव्हा नाटकाची तालमीला जायचो, तेव्हा माझ्या लक्षात यायचं, की मी घड्याळ बाजूला ठेवून द्यायचो. माझं घड्याळाकडे लक्षच नसायचं. मग किती वाजायचे? 7 वाजता तालमीला गेलेला मुलगा
कधी रात्री 2 वाजता घरी यायचा, त्याला जेवला का नाही त्याची शुद्ध नसायची. कधी 3 वाजता यायचा, झोपला की पुन्हा नोकरीला जायचा. नोकरीत गेलं की पुन्हा घड्याळ बघणं सुरू व्हायचं. आणि माझ्या लक्षात यायला लागले की काहीतरी गंटय आयुष्यात. काहीतरी समथिंग इज नॉट राईट. आणि मी विचार केला की काय होतंय? म्हणजे तोपर्यंत मी असं ठरवलं होतं की मला नाटकात काम करायचं आहे. पण ते फक्त हौस म्हणून करायचं आहे. त्याच्यातनं मला पैसे नाही कमवायचे आहेत. मला करिअर म्हणून नोकरीच करायची आहे. मग तेव्हा मी MBAची परीक्षा दिली होती. मग माझ्या डोक्यात आलं की आपण मास्टर इन मार्केटिंग मॅनेजमेंट करूया. मग मला टाटा हनीवेलमधनं एक जॉबची ऑफर आली माझं काम बघून. मग मी एका प्लेसमेंट सर्व्हिसमध्ये काम करत होतो. मग त्याच्यानंतर मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीत 6 महिने काम करत होतो. मग त्याच्यानंतर मी एका सॉफ्टवेअर कंपनीत 6 महिने काम करत होतो. आणि त्या सॉफ्टवेअर कंपनीतला 6 महिन्याचा काळ माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता. कारण आमची एक वेबसाईट होती पुण्याशी रिलेटेड. आणि मी तिथे गेल्यानंतर त्या माझ्या बॉसला कळलं की माझा नाटकाशी संबंध आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तू मला ह्याच वेबसाईटचं मराठीमध्ये हे करायचं, नवीन वेबसाईट चालू करायची, तर त्या मराठी वेबसाईटचं सगळं काम तू बघ. बरं, तोपर्यंत मी काही मीडिया शिकलो नव्हतो, म्हणजे जर्नलिझम मी शिकलो नव्हतो. मी वेबसाईट डिझायनिंग शिकलो नव्हतो. पण मी तो जॉब घेतला कारण मला असं वाटलं की त्यानिमित्ताने मी स्वतःला पुन्हा एकदा एक्सप्लोअर करू शकेन. आणि ते करता करता मी अनेक लोकांच्या मुलाखती त्या मराठी वेबसाईटच्यासाठी घेतल्या. मी पु ल देशपांडे तेव्हा जिवंत होते, मी त्यांची मुलाखत घेतली. मी बाबासाहेब पुरंदर यांची मुलाखत घेतली. मी डॉक्टर श्रीराम लागूंची मुलाखत घेतली. त्या पूर्ण वेबसाईटचं डिझायनिंग, त्याच्यातला मॅटर काय असावा, सेगमेंट काय असावेत, त्यातले लेख कुठले असावेत, कशा पद्धतीने लेख दर आठवड्याला अपडेट होत जावेत. त्याच्यामध्ये अजून एक मी सेगमेंट टाकला होता मन, कारण तेव्हा कॉलेजमध्ये मी नाटकात काम करत होतो आणि माणसाचं मन, या मनाशी माझा खूप जवळनं संबंध आला होता. मग त्याच्यात एक मन नावाचं एक मी सदर टाकलं. मग त्या मनासाठी मी एक सायकॅट्रिस्ट गाठला की जो दर आठवड्याला त्याच्यात काही काही वेगवेगळी सदरं देत जाईल. आणि हे सगळं करत असताना स्वतःचा एक वेगळा स्ट्रगल चालूच होता. माझं लग्न ठरलं होतं, माझी बायको येणार होती पुढच्या वर्षी आणि आमचं लग्न होणार होतं. आणि माझ्याकडे काहीच नव्हतं. माझ्याकडे काही उत्तरच नव्हतं की मला आयुष्यात काय करायचं आहे. आणि मग मी अत्यंत सिरियसली ह्या सगळ्या शेवटच्या नोकरीच्या 6 महिन्याच्या दरम्यान मी स्वतःला खूप जवळनं ऑब्झर्व्ह करायला लागलो. बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण कथा कादंबऱ्यांमध्ये वाचतो की, आणि एकदा त्यांनी स्वतःला विचारलं, तर असं मला खूप फिल्मी वाटायचं. म्हणजे असं माणूस स्वतःच स्वतःला कसं विचारेल की तुला काय करायचं आहे, असं कसं विचारेल तो. तर मी म्हटलं अरे फार फिल्मी आहे. पण हे सगळं करत असताना माझ्या गोष्ट लक्षात आली की काहीतरी आहे विच इज नॉट राईट. आणि मग मी ठरवलं की बॉस, आता जी वेळ आली आहे स्वतःला विचारायची. आणि एक दिवशी मी माझ्या ऑफिसला जात होतो बाईकवरनं, आणि मी जाता जाता पहिल्यांदा मला स्वतःला प्रश्न विचारला की सुबोध, तुला आयुष्यात नक्की काय करायचं आहे. आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मला जे पहिलं उत्तर मिळालं ना, त्यांनी मला हायसं वाटलं, त्यांनी मला टेन्शन आलं, त्यांनी मला एकदम प्रेशर आल्यासारखं झालं. ते पहिलं उत्तर असं होतं की अभिनय, अभिनय आणि अभिनय. तर मला एकदा खूप छान पण वाटलं की मला ज्याच्यात आनंद वाटत होता तेच उत्तर माझ्या आतल्या आवाजाने मला दिलं. मला प्रेशर पण आलं, कारण माझी कोणाचीच ओळख नव्हती अभिनय करताना. गॉडफादर कोणी नव्हतं मला. आणि अभिनय 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 खायचं काय करायचं, पैसा कुठनं कमवायचा, ते काही फुकटात करण्याची गोष्ट नाही आहे. आणि मग मी गेलो नोकरीला तसाच. मी माझ्या बॉसला म्हटलं की आय एम सॉरी, पण मला ना रिझाईन करायचं आहे. तो म्हटला पण नोटीस द्यायला लागते 1 महिन्याची. म्हटलं सॉरी, माझ्याकडे तेवढं कामच, म्हणजे माझ्याकडे तेवढा वेळच नाही आहे. तो म्हटला ठीक आहे, मग पगार मिळणार नाही या महिन्याचा. म्हटलं नकोच आहे मला. मी तिथल्या तिथे बसून रेसिग्नेशन लिहिलं, तिकडनं बाहेर आलो. आणि साधारणपणे फिल्ममध्ये एक स्लो मोशनचे शॉट्स असतात ना, की असा शांतपणे तोच सगळा भाग त्याला अचानक वेगळ्या प्रकारे जाणवायला लागतात. तेच रस्ते त्याला वेगळे जाणवायला लागतात. आणि अचानक भर दुपारी आभाळात त्याला चांदणं दिसायला लागतं वगैरे वगैरे. तर तसा माझा नोकरीवरनं घरचा प्रवास असा एक छान स्लो मोशनमध्ये झाला. मी घरी एकदम लवकर आल्याचं बघून आईला पुन्हा 12वी सायन्सचा तो दिवस आठवला. तिने मला विचारलं काय झालं. मी म्हटलं काहीच झालं नाही, बस. तोपर्यंत तिला धक्क्यांची खूप सवय झाली होती. मी म्हटलं आई, मी नोकरी सोडली. ती म्हणली बरं, आता. म्हटलं आता अभिनय. ती म्हणली काम. म्हटलं काहीच काम नाही आहे. मग मी म्हटलं हे बघ, आपण नोकरीला 2 वर्ष प्रोबेशनवरती देतो ना, आणि मग आपण कन्फर्म होतो. तसं आपण विचार करूया की आपण ॲक्टिंगला 2 वर्ष प्रोबेशनवरती देऊया. जर मला काम मिळालं तर आपण 2 वर्षानंतर कन्फर्म करूया, आणि नाही मिळालं तर माझ्याकडे MCOMची डिग्री आहे, तर मला कुठेतरी बँकेत काम नक्की मिळेल. ती म्हणली ठीक आहे. आणि मी बेकार होतो.
मी अक्षरशः पुढचे 5-6 महिने मी बेकार होतो. माझ्याकडे 1 रुपयाचं सुद्धा काम नव्हतं. पण माझ्यासारखा आनंदी माणूस या जगात दुसरा कुठलाही नव्हता. कारण मी माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं होतं. आणि जेव्हा तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रात काम करायचं ठरवता, तेव्हा मी तुम्हाला सांगतो तुमच्यासारखा जगातला सगळ्यात समाधानी आणि आनंदी माणूस दुसरा कोणी नसतो. मग तेव्हा तुमच्या डोक्यात आपल्याला पैसे किती मिळतील, आपलं करिअर किती होईल, आपण उत्तम ॲक्टर होऊ का नाही, असं काही नसतं. जसं एक लोकमान्य टिळकांवरची मी फिल्म केली. त्या फिल्ममध्ये मी लोकमान्य टिळकांची भूमिका केली. तर त्याच्यात लोकमान्यांचा आणि त्यांच्या मुलाचा एक छोटासा सीन आहे. लोकमान्य 6 वर्षानंतर तुरुंगातनं परत येतात आणि त्यांचा मुलगा येतो आणि ते विचारतात, कसा चालला आहे अभ्यास? तो म्हणतो, बरा चालला आहे. ते म्हणतात की हे बघ, तुझ्या आईची इच्छा आहे की तुला जे आवडेल ते काम असं करावंस की तू चपला शिवल्यास तरी चालतील, पण त्या चपलांना विदेशातनं मागणी यायला पाहिजे. त्यामुळे आपण काय काम करतो हे महत्त्वाचं नाही आहे. आपण किती मनापासनं आणि पूर्णपणे 100% त्याच्यात उतरून काम करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. सो ऑल द बेस्ट. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.